नमस्कार मित्रांनो, मी दिलीप थोरात, फायनान्शियल ॲडवायझर. मित्रांनो, विषय असा आहे की जीवन विमा हे पुण्याचं काम आहे. मित्रांनो, अक्षरशः खरंच तुम्हाला सांगतो, हे पुण्याचंच काम आहे. कारण प्रत्येक परिवार हा आम्ही जीवन विमा संरक्षित करत असतो. प्रत्येक परिवारामधला कुटुंब प्रमुख, त्याची पत्नी, त्याची मुलं, त्याची मुलगी, त्याची आई वडील, या सर्वांना आम्ही काय करत असतो, विमा संरक्षित करत असतो. कारण मला सांगा, तो कुटुंब प्रमुख जो असतो तो सतत कामात असतो, घरासाठी कुटुंबासाठी सतत पैसे मिळवण्यासाठीचे प्रयत्न करत असतो. तो धडपडत असतो, तो नोकरी करत असतो, तो व्यवसाय करत असतो, तो शेती करत असतो किंवा अन्य कुठलाही तो व्यवसाय करून घर प्रपंच चालवण्यासाठी, आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी, आपलं आर्थिक स्थैर्य मजबूत व्हावं, याच्यासाठी तो सतत प्रयत्न करत असतो. 24 तास तो काम करत असतो. मग अशा परिस्थितीमध्ये दुर्दैवी जर त्याच्या घरामध्ये एखादी घटना घडली तर त्याला जर विमा असेल तर ते कुटुंब तारलं जाईल. मित्रांनो, दुर्दैवी त्याचा काय दुर्धर आजार झाला किंवा त्या आजारामध्ये प्रचंड पैशाची हानी झाली, ते घर संपूर्ण अगदी रसातळाला जाईल आणि त्यांच्यामध्ये कसलंही आर्थिक स्थैर्य येणार नाही. मित्रांनो, म्हणून त्या परिवाराकरता आम्ही घरी प्रत्येक घर जाऊन लोकांना विमा घेण्यासाठी प्रवृत्त करत असतो. लोकांना सांगत असतो की तुम्ही विमा घ्या मित्रांनो. कारण विमा हा असा आधार आहे मित्रांनो, की जो कुणी तुमच्या घरचा, त्या परिवारातला तो कुटुंब प्रमुखाचा भाऊ सुद्धा येणार नाही, त्याच्या भावाच्या पत्नीच्या घरचे नातेवाईक कोणी येणार नाही, किंवा त्याच्या जवळचे कोणीही भावकीतले असू द्या किंवा अन्य लोक त्याच्या बरोबर येणार नाहीत मित्रांनो, एखादी घटना घडली तर. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा आधार आहे विमा मित्रांनो. म्हणून लाईफ इन्शुरन्स प्रत्येक कुटुंबाचा या देशामध्ये असणं गरजेचं आहे. त्यासाठी भारत सरकारने नव्हे तर महाराष्ट्र सरकारने सुद्धा घर विमा, हर घर विमा आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने सुद्धा हे अभियान राबवलेलं आहे. त्या अभियानाचा एक भाग म्हणून मी आजचा हा व्हिडिओ आपणाकरता मित्रांनो बनवत आहे. विषय असा आहे की जीवन विमा का घ्यायचा मित्रांनो. जीवन विमा घेतल्यानंतर तुमच्या परिवारामध्ये आर्थिक स्थैर्य येतं मित्रांनो. म्हणजे थोडक्यात तुमची हानी होत नाही. कोणी विमा नाही घेतला तर मरणार नाही असं नाही, तो मरणार आहे, परंतु त्याच्या आर्थिक स्थानी होणार आहे ते होणारं नुकसान त्या विम्यामुळे मित्रांनो भरून निघणार आहे. म्हणून मी आपणाला काही मुद्दे जीवन विमा घेतल्यामुळे काय काय फायदेशीर आहे ते आपणाला मी या ठिकाणी सांगणार आहे. मित्रांनो, विषय असा आहे की जीवन विमा घेण्याचे फायदे मी आपणाला या ठिकाणी सांगतो. विम्याचे मुख्य फायदे काय आहेत? आर्थिक संरक्षण, अपघात किंवा आजारात मदत, त्याच्यानंतर कुटुंबाची सुरक्षितता, सगळ्यात महत्त्वाचं आहे कुटुंबाची सुरक्षितता, उपचार खर्चाची भरपाई आणि भविष्यातील जोखीम कमी करणे. त्याच्याबरोबर आरोग्य विम्याबरोबर जीवन विम्याबरोबर आरोग्य विमा सुद्धा घेणं काळाची गरज आहे मित्रांनो. कुटुंबाचं आर्थिक संरक्षण काय असतं? कुटुंबाचं आर्थिक संरक्षण, कमावणाऱ्या व्यक्तीला काही झालं तर कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. म्हणजे लक्षात घ्या, कुटुंब प्रमुखाला जर काय झालं तर त्याला आर्थिक मदत मिळते आणि त्या आर्थिक मदतीवर त्याचं कुटुंब चालत असतं. कारण मुलांचं शिक्षण गरजेचं असतं, मुलीचं लग्न गरजेचं असतं, त्या कुटुंबाला मिळणारी आर्थिक पेन्शन महत्त्वाची असते, त्या कुटुंबामध्ये व्यवसाय निर्माण करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे त्याला आर्थिक स्थैर्य गरजेचं असतं. त्याच्यानंतर तुम्हाला भविष्यासाठीची तरतूद, सुरक्षितता असते गरजेची. त्याच्यामध्ये काय, मुलाचं शिक्षण, लग्न, घर खर्चासाठी आधार मिळतो. आकस्मिक परिस्थितीमध्ये मदत त्याच्यामध्ये मिळते. आकस्मिक परिस्थिती काय उद्भवते? अपघात होतो, आजार किंवा मृत्यू झाल्यास विमा रक्कम त्या कुटुंबाला मिळाली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये बचत आणि गुंतवणूक होते. त्या बचतीमधून आणि गुंतवणुकीमधून आपल्याला भविष्यामध्ये आपण निर्माण केलेली किंवा आपण पाहिलेली स्वप्न साकार करण्यासाठी त्याची मदत होते. मुलांचं शिक्षण असेल, लग्न असेल, घर असेल, गाडी असेल, शेतजमीन असेल, बंगला असेल किंवा अन्य उद्योग असेल, त्याच्यामध्ये आपण जे स्वप्न पाहिलेलं असतं त्या बचतीमुळे आपणाला फायदा होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटी आपल्या कुटुंबाला मनशांती मिळते. असे अनेक प्रकारचे फायदे मित्रांनो त्याच्यामध्ये आहेत. म्हणून आपण
आपल्या परिवारातील सर्वांना सक्षम, समृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी आपण प्रत्येक परिवारातील सदस्यांनी जीवन विमा घ्या, त्याच्याबरोबर आरोग्य विमा देखील घ्या. कारण आरोग्य विमा सुद्धा महत्त्वाचा आहे मित्रांनो. कारण आरोग्य विमा नसेल, अचानक कुठला आजार उद्भवला तर आपण सोनं गहाण ठेवून किंवा कर्ज काढून किंवा नातेवाईकाकडून पैसे घेऊन आपण त्याकरता दवाखान्याकरता भरतो मित्रांनो. तर तो आरोग्य विमा सुद्धा महत्त्वाचा आहे, जीवन विमा सुद्धा महत्त्वाचा आहे. हे दोन्ही विमे आपण आपल्या परिवाराकरता घ्या. म्हणजेच मला आपणाला असं सांगायचं आहे की जीवन विमा आणि आरोग्य विमा हे आम्ही पुण्याचं काम करतो. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनतर्फे हा जो विमा दिलेला आहे भारतातील प्रत्येक नागरिकाला, हे अक्षरशः पुण्याचं काम आहे. हे चुकीचं काहीच नाही. आम्ही लोकांना काय व्यसनाधीन व्हायला सांगत नाही, कारण पुण्याचं आम्ही काम करतो. कारण एखाद्या घरातील व्यक्ती गेल्यानंतर त्या घराला किती जळ बसते हे आम्ही समक्ष पाहतो, तुम्ही सुद्धा पाहता मित्रांनो. म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो की आपण प्रत्येक परिवारातील सदस्यांनी जीवन विमा घ्या, ही नम्र विनंती. धन्यवाद.